संविधानाचं तेच आहे का ते निर्णय क्षमताचं? होय. माझं ते सेम होते टाकून. संविधानचं नाही माझं, मी हे घेतलं आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे संविधान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार मॅडम. तर बघा, आपल्या भारतातील वेगवेगळ्या स्त्रिया होऊन गेल्या, ज्या स्त्रियांनी मुलींच्या शिक्षणासाठी त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यासाठी विविध स्त्रियांनी काय केलेलं आहे, आपल्या भारताला काय केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. तर स्वातंत्र्य लढ्यासाठी कोणकोणत्या स्त्रियांनी पुढाकार घेतलेला? राणी लक्ष्मीबाई. बरोबर. राणी लक्ष्मीबाई. तर बरं, ठीक आहे. तर सावित्रीबाई फुले या आपल्या स्त्री शिक्षणासाठी यांनी मोठं योगदान दिलेलं. त्यांनी पहिला सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा काय केली होती, स्त्रियांसाठी चालू केली होती. ते पहिली स्त्री शिक्षिका बनल्या होत्या, बरोबर ना? तर बघा, स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक स्त्रियांनी योगदान दिलं, त्याचप्रमाणे अनेक पुरुषांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या म्हणजे पत्नींना म्हणजे सावित्रीबाई फुले यांना काय केलं, पहिला शिक्षण शिकवलं आणि त्यांनी स्वतः शिक्षिका होऊन त्यांनी पूर्ण स्त्रियांसाठी काय केले, प्रयत्न केले शिक्षणासाठी. तर मला सांगा, आजच्या युगातील जी स्त्री आहे ती आता सुरक्षित आहे का? नाही. सुरक्षित आहे का? नाही. अगोदर काय होतं, स्त्रिया या घरात राहायच्या, त्याचप्रमाणे चूल आणि मूल एवढंच ते काय करत होते, फक्त सांभाळत होते. पण सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्त्रियांनी काय केलं, आपल्याला म्हणजे आपल्या भारतासाठी अनेक स्त्रियांनी योगदान दिले. आता परवा बघितलं तर सुनीता विल्यम्स यांनी काय केलेलं आहे, 9 महिने अवकाशात राहून त्यांनी परत इथे काय केलेलं आहे, भारतात त्यांनी काय केलेलं आहे, आलेले आहेत. म्हणजे अवकाशापर्यंत आजच्या स्त्रिया काय केलेल्या आहेत, पोहोचल्या आहेत. पण या स्त्री शिक्षणामुळे काय झालेलं आहे, स्त्रिया काय करत आहेत, स्वतः पण शिक्षण शिकत आहेत, बरोबर ना? अगोदर त्या स्त्रिया हे शिक्षण शिकले नाही, पण आताच्या ज्या स्त्रिया आहेत ते काय करत आहेत, आपल्या मुलींना काय करत आहे, शिक्षणासाठी प्रोत्साहन करत आहेत. तर मला सांगा, आजच्या ह्या ज्या मुली आहेत त्या सुरक्षित आहेत काय? तुम्हाला सांगायचंय मॅडम, स्त्रिया या सुरक्षित आहेत का? नाही. का बरं? स्त्रियांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजच्या तरुण पिढीचा म्हणा किंवा लोकांचा बदललेला आहे. वाईट दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचं लैंगिक शोषण अत्याचार होत आहे. बरोबर. तर बघा, स्त्रियांच्या फक्त स्त्रियांना शिक्षण घेणं एवढंच महत्व आहे का? नाही. तर स्त्रियांनी जर बाहेर पडलं तर त्यांनी शिक्षण म्हणजे अभ्यासी ज्ञान पण घ्यायचंय त्यांनी, आणि त्याचबरोबर काय करायचं, आपले शिवकालीन जे खेळ होते, शिवकालीन कोणकोणते खेळ होते? दांडपट्टा, बरोबर. लाठीकाठी, त्याच्यानंतर तलवारबाजी, घोडेस्वारी. घोडेस्वारी. तर तुम्ही तर बाहेर यायचं. आता तुम्ही काय करायचंय, कोणतरी तुमच्यावर अत्याचार करत आहे तर तुम्ही आजूबाजूला कुठेतरी पाहिला तर तुम्हाला तिथे काठी दिसत आहे, तर त्या काठीचा तुम्ही वापर कसा करणार? म्हणजे निर्णय घेणार का नाही, आपण त्या तावडीतून सुटायला काहीतरी निर्णय, एकतर आपण पळणार किंवा आजूबाजू काय वस्तू असेल तर त्याचा आपण काय करणार, वापर करणार आणि त्यांच्यावर अत्याचार म्हणजे त्यांच्यावर हल्ला करणार, त्यांना परत उत्तर देणार. तर जरी त्या काठी आहे त्या काठीचा तुम्ही वापर, त्या काठीचा काय करायचं, आपण वापर करायचा. तर ती काठी एक दोन थँक्यू सो मच. स्त्रियांनी काय करायचं आहे, अशा प्रकारे आपल्यावर काही अत्याचार झाला की लाठीचा वापर करून काय करायचं आहे, त्या म्हणजे त्यांना उत्तर द्यायचं आहे. मैडम तुम इधर खड़ो, टेबल इधर ढक लो, कारण तुम इधर खड़ो तुम्हारा चेहरा नहीं दिखता, इसमें इधर खड़ो तो तुम्हारा चेहरा दिखते। हाँ, उजाला पड़ता है ना इधर का मन से।